हो सो की काय घ्यायचं इथे हे ही बघा माझ्याकडे थोडी अशा टाइप मध्ये मी जी बोल 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 सागर ब्लॉग्सला सबस्क्राइब करा बोल सागर मामाला सरप्राईज करा। हो छान वाटला असेल तुम्हाला ब्लॉग तर नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राइब करा। सो हे गाइस कैसे क्या नमस्कार एंड वेलकम बैक टू अनदर व्लॉग। एंड आज का व्लॉग जो है वो थोड़ा स्पेशल होने वाला है, कुछ अलग होने वाला है। बिकॉज आप पीछे देख के तो समझ जाओगे कि मैं कहाँ पे हूँ। मैं एक ज्वेलरी शॉप में हूँ एंड ये शॉप जो है ये मेरे घर के एकदम बाजू में ही है। सो व्लॉग कंटिन्यू करने के पहले मेरे को आपको बताना है कि मतलब एक सब्सक्राइबर है जिसने कमेंट किया था और बताया था की दादा तू मराठीमध्ये व्लॉग बनव, मराठीमध्ये जे बनवतो ते ऐकायला आणि बघायला जरा चांगले वाटतात। सो भावा हा व्लॉग मी तुझ्यासाठी बनवतोय। सो मी हा व्लॉग पूर्ण कंटिन्यू जो करणार आहे तो मराठीमध्ये करणार आहे। सो आजच्या व्लॉगमध्ये स्पेशल हे आहे की उद्या 1 ऑगस्ट आहे, आज 31 जुलै आहे अँड उद्या माझ्या पप्पांचा वाढदिवस आहे, म्हणजे डॅडी जे आहेत त्यांचा बर्थडे आहे उद्या। सो त्याच्यासाठी मी इथे आलो आहे आणि त्यांच्यासाठी मी काहीतरी एक गिफ्ट घेणार आहे जे मी तुम्हाला दाखवतो आता। आणि हे आपले ज्वेलर्सवाले आहेत भोलेनाथ ज्वेलर जे विरार ईस्टमध्ये गणपती मंदिरच्या बाजूला आहे जिथे मी राहतो तिथे। सो मी आता त्यांच्यासाठी एकदा गिफ्ट बघतो काय घ्यायचं आणि काय नाही ते। सो पहिला बघूया काय छान वाटतंय काय नाही, आपल्या बजेटमध्ये काय बसतंय ते। बजेटचं असं पण काय टेन्शन नाही कारण का आपले भाई जे आहेत ते ओळखीचे आहेत, जे पण माझ्या घरात जे काय ज्वेलरी वगैरे बनते म्हणजे ज्वेलरी आमच्याकडे आहे तर आम्ही इथनंच घेतो। सो बघूया पहिला काय छान वाटतं ते आणि मग डिसाईड करू काय घेणार आहे ते। आणि उद्या हा माझ्या पप्पांसाठी सरप्राईज असणार आहे कारण का त्यांना काहीच आयडिया नाही आहे की मी त्यांच्यासाठी काय घेणार आहे आणि काय त्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे पण की नाही। सो पहिला बघूया ज्वेलरी आणि नंतर बोलूया काय करायचं। सो गाइस धर्मेश भाई जे आपले आहेत या शॉपचे जे ओनर त्यांनी इथे ज्वेलरी काढली आहे। मी आता दाखवतो तुम्हाला। आता पहिला मी मिररमध्ये दाखवते, भाईंनी आपल्या काढलं इथे ज्वेलरी, मी आता तुम्हाला दाखवतो। सो समजत नाही, कन्फ्यूज झालोय की नक्की काय घ्यायचं। इथे हे नॉर्मल एक चेन्स आहेत, ही एकदम बारीकवाली आहे, इथे त्याच्यापेक्षा थोडी मोठी आणि थोडी जाड। या लॉकेट बरोबर आहे, हार्ट शेपवाला हा लॉकेट आहे। आणि ही बघा माझ्याकडे थोडी अशा टाईपमध्येच मी जी चेन घालतो ना, जर तुम्ही व्लॉगमध्ये पाहिली असेल तर ती अशीच आहे आणि पण आहे हो। सो हे ब्रेसलेट आहे आणि हे छान वाटतं एकदम बघायला, मस्त वाटतं एकदम जाडजूड हे आहेत। आणि हे नॉर्मल हे मला वाटतं लहान पोरांचे किंवा मुलींचे आहेत राईट, युवकांचे लेडीज। अच्छा सो हे लेडीजचे आहेत आणि हे नॉर्मल जे मोठे जाडे दिसतात आहेत हे सगळे जेंट्सचे आहेत। सो सध्या तरी आपला एवढा बजेट नाही की आपण इथे जाऊ आणि इथे पण तर ह्या रिंग जे आहेत ह्या लेडीजच्या आहेत। पण जर तुम्हाला कोणालाही जे आपल्या म्हणजे सबस्क्रायबर किंवा जे व्ह्युअर्स आहेत त्यांना कोण त्यांच्या घरी कोण फॅमिली मेंबर किंवा त्यांना स्वतःला काही पाहिजे असेल तर तुम्ही इथे येऊन बघू शकता आणि हे घेऊ शकतात। एकदम कमी कमी ग्राममध्ये एकदम जास्त जास्त चांगले। भाई आप बता दोगे एक? ये 3.25 ग्राम की, 2.5 ग्राम, 1.5 ग्राम, हे बघा 2.5 ग्राम, 2.25 ग्राम असे आहेत। आणि आतमध्ये अजून आहेत ज्वेलरी। तर आपल्याला जे भाई आहेत धर्मेश भाई ते बोलतात की मी आतमध्ये जाऊन अजून दाखवतो, जर तुला त्याच्यातली आवडली तर बघ, जर ते चांगले वाटले तर। अँड आय होप इथे वरती AC चालू आहे तर ह्याच्यामध्ये मध्ये आवाज येतोय, पण माझा आवाज तुम्हाला प्रॉपर येत असेल तर आपल्या भाईंनी इथे दुसऱ्या रिंग्स आणि दुसऱ्या ज्वेलरी आणल्यात। सो ह्यावाला थोड्या हेवी रेंजवाल्या आहेत आणि पण बघायला छान वाटत आहे। म्हणजे तुम्हाला आता असं कळणार नाही पण मी तुम्हाला बोटात घालून दाखवतो तर तुम्हाला माहिती पडेल हे केवढ्या मोठ्या आहेत साईजमध्ये। हे बघा सो ही अशी बघायला नॉर्मल म्हणजे इथे बघायला तुम्हाला समजणार नाही, तुम्हाला असं वाटेल की एकदम बारीक बारीक आहेत ह्या अंगठ्यांसारख्या, पण हे अशी नाहीत, ही खूपच मोठी आहे। ही बघा हां सो हा S आहे, तर ज्यांचं काही नाव S लेटरवरून स्टार्ट होत असेल म्हणजे मेन्ससाठी आहे। सो ज्यांचं कोणाचं ही नाव S वरून स्टार्ट असेल ते लोक ही रिंग घेऊ शकतात, कोणत्याही अल्फाबेटमध्ये पाहिजे असेल तर। सो ह्यावेळेला डिझाईन जे आहेत ते एकदम मस्त आहेत, खूप छान वाटतात आहेत बघायला। सो ह्याच्यातलं पण तुम्हाला कोणत्या आवडत असेल डिझाईन, आता तर मला वाटतं ह्याच्यावरती लाईट्स येते म्हणून एवढ्या प्रॉपर डिझाईन दिसत नाही आहे, बट जर तुम्हाला ह्याच्यातली कोणतीही रिंग आवडत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढा, भाईच्या दुकानावर या, भोलेनाथ ज्वेलर्स विरार ईस्ट गणपती मंदिरच्या बाजूलाच आहे आपलं शॉप। सो आपण ह्यांच्याबद्दल थोडी आयडिया पण दिली आणि मी हे तुम्हाला का सांगतोय कारण का मी जे पण आमच्या घरातले, मी परत एकदा सांगतोय, जी पण आम्ही ज्वेलरी घेतो ना ती आम्ही इथेच येऊन घेतो जेव्हापासून आम्ही विरारला शिफ्ट झालो इथे। सो माझ्या घरातले काही माझ्या ऑलमोस्ट एरियामधली जेवढी पब्लिक आहे
इकडची आतमधली आणि अजून आजूबाजूच्या एरियातली ती सगळी इकडेच येते घ्यायला. कारण का मेन सीन ज्वेलरीचा नाही, पण त्यांचा जो स्वभाव आहे तो खूप एक नंबर आहे. म्हणजे जे बोलणं, जे व्यवहार करणं कस्टमरशी ते खूप चांगलं आहे. म्हणजे आता मी तुम्हाला काय सांगू, नंतर कधीतरी पुढे सांगेन, कारण का हा व्लॉग आपल्याला पूर्ण ज्वेलरीवरती कंटिन्यू नाही करायचा आहे. हा व्लॉग आपण मेन बनवतोय डॅडींच्या बड्डेसाठी. सो ठीक आहे, तर मी ह्याच्यातली एक जी मी तुम्हाला आता सांगणार तर नाही, पण पुढे जाऊन तुम्हाला आता जेव्हा मी व्हिडिओ कंटिन्यू करीन घरी जाऊन बड्डेच्या टायमाला, जेव्हा डॅडींना मी माझ्या सरप्राईज देईन, तेव्हा तुम्हाला माहिती पडेलच की कोणती रिंग मी घेतली आहे ती. सो कमेंट्समध्ये तुम्ही पण सांगा जर तुम्हाला ह्याच्यातली कोणती रिंग आवडली असेल आणि मी ती कुठची डिसाईड करू, तर ह्याच्यातली किंवा हा वाला एक पोर्शन आहे इथे ह्याच्यातली. आणि ही मी जी घातली आहे ती पण छान वाटते, एकदम भरलेली वाटते, मस्त. सो काय, जसं मी तुम्हाला बोललेलो की उद्या आपल्या डॅडीचा बर्थडे आहे. मला माहित नाही माझा आवाज एकदम प्रॉपर येतोय की नाही, कारण का मागे आपला बर्थडे सेलिब्रेट होतोय. अँड हा व्लॉग मी कंटिन्यू करतोय कारण का आपला जो एक सबस्क्रायबर आहे स्वर्ण मित्र सॉरी, सो जो मला बोललेला की तू मराठीमध्ये ब्लॉग कंटिन्यू कर. सो म्हणून मी हा ब्लॉग जो आहे तो मराठीमध्ये कंटिन्यू करतोय. अँड हॅपी बर्थडे टू डॅडींना. आणि मी आता जस्ट डॅडींना केक बनवते. सरप्राईज तुम्हाला. अरे मला डॅडी डिंग डॉंग. ये तुला बनवायची घाल त्यांच्या बोटात लगेच. या बोटात घाल ना, तिकडून या बोटात घाल. ह्यावाले हातात घाल बोलते नाही तर पकड तिकडनं हात. एवढा बॉक्स पाहिजे मला. बॉक्स पाहिजे आणखी ठेवायचे बाबू त्याचं. इथे ना तशी जवळ मला पाहिजे. छोटे पैसे आले तर ह्याच्यात ठेव. बाबांची अंगठी ठेवणार आहे. सो गाईज, जी मी काल गेलेलो आपण गणेशमध्ये जो ब्लॉग स्टार्ट केला, सो ही वाली जी रिंग आहे ती मी म्हणजे चॉईस केलेली. आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की कशी वाटली. मी तुम्हाला परत एकदा झूम करून दाखवतो की ती बघा. सो ही आहे ती रिंग. काय म्हणजे तुम्हाला आवडली का? बोला, तुम्हाला विचारतो मी कशी वाटली. मला आवडली. मला वाटलं याच्याच बोललो. खाली पडे चॉकलेट. मला सुद्धा आवडली. अच्छा, मम्मीला पण आवडली. आणि तुम्हाला? मला पण आवडली. छान आहे. छान आहे. मला पण. हा बघा, तुला आवडली की नाही? मला पण आवडली. ठीक आहे गाईज. सो जे मी प्लॅन केलेलं, जे मी डिसाईड केलेलं सरप्राईजसाठी, सो आवडलं तर आहे डॅडींना. आणि फॅन बंद केलाय म्हणून गरम खूप होतं. सो पहिला फॅन चालू करूया. व्हिडिओ मला पण पाठव. फास्ट करूया. सो हवा खाऊया थोडी, कारण पूर्ण घामाघूम झालोय. अँड हा ब्लॉग जो आहे मी स्पेशली मराठीमध्ये, जो आपला एक सबस्क्रायबर आहे स्वर्ण मित्र, भावा तुझ्यासाठीच मी 10 वेळा बोलतोय, कारण का मी आता सगळे हिंदीमध्ये ब्लॉग बनवत होतो, पण तू बोललास की मराठीमध्ये छान वाटतात आहे ब्लॉग. सो म्हणून मी हा ब्लॉग जो आहे आपला मराठीमध्ये कंटिन्यू केला. अँड हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. अँड मी एकदा तुम्हाला दाखवतो माझं घर पुन्हा एकदा. सो हे आपलं घर आहे. जास्त मोठं नाही, लहान घर आहे, पण छान आहे. माझे डॅडी, मम्मी आतमध्ये गेली आहे, आपला भाऊ सतीश आणि हा तन्मय. सो ब्लॉग आपण हा इथेच एंड करूया. आणि जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, चांगला वाटला असेल, आणि की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला कसा वाटतोय तो ब्लॉग. बोल 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 बोल. सागर ब्लॉग्सला सबस्क्राईब करा. बोल. सागर मामाला सरप्राईज करा. सरप्राईज नाही, सबस्क्राईब करा. बोल. सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच for watching this video. For watching this video.
वॉचिंग दिस दिस व्हिडिओ व्हिडिओ आणि कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला व्लॉग. की की तुम्हाला कसा वाटला व्लॉग. तुम्हाला कसा वाटला व्लॉग. ब्लॉग. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. बाय बाय. बाय. गाईज बाय बाय. थँक्यू.